सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। आज देगलूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली। त्याचबरोबर आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। एकूणच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आणि आढावा बैठक पण त्या अनुषंगाने आपण पूर्ण केला। येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आज आपण इथे पत्रकार परिषद पण घेतली आणि आमचे जिल्ह्याचे माजी खासदार, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर साहेब, तसेच आमचे जिल्ह्याचे नेते माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार साहेब, या राष्ट्रवादी पक्षाच्या जेव्हा आम्ही या देगलूरमध्ये जनता दलातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जनता दलाचं विलीनीकरण झालं, त्या दिवशीपासून फुले शाहू आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आम्ही मानून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलो। येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समस्या या देगलूर शहराच्या असतील त्या समस्याचं निराकरण करण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू। आमच्या दादांचं एकच म्हणणं असतं, नेहमी आमच्या राष्ट्रवादी पक्षाचं एकच म्हणणं असतं, एकच वादा अजितदादा। या प्रसंगी येणाऱ्या दीपावलीमध्ये आपल्याला सगळ्यांना देगलूर वासियांना शुभेच्छा देतो आणि जे काही उमेदवार या देगलूर शहरामध्ये आम्ही नगर परिषदेतर्फे देऊ, सगळे कार्यकर्त्यांना या प्रसंगी आव्हान राहील की ज्या प्रभागामध्ये ज्या उमेदवारांना निवडून यायचे, आपल्याला निवडून आणायच्या अनुषंगाने प्रयत्न करायचा आहे। समजा त्या उमेदवाराला तिकीट दिलं आणि दुसऱ्या कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही। आपण त्याच उमेदवाराचा प्रचार करून भरघोस मतांना आपण त्यांना निवडून आणण्याचं काम करू। येणाऱ्या काळामध्ये देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू। या प्रसंगी आता दीपावली सुरू झालेली आहे। दीपावली निमित्त देगलूर वासियांना सगळ्यांना शुभेच्छा देतो व मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।